आज आपण चपाती आणि फक्त 2 अंडी यापासून कोणता पदार्थ बनवणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप सोपी आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी 2 अंडी घेतली आहेत। आता ही अंडी आपल्याला फोडून घ्यायची आहेत। हे पहा, इथे मी 2 अंडी फोडून घेत आहेत। अंडी फोडून घेतलेली आहेत। आता बाकीचं काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, ही फोडलेली अंडी, त्यानंतर मी घेतल्या 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो, तो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे, आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। नंतर आपल्याला लागणार आहे थोडीशी हळद, काळी मिरी पावडर आणि हे चवीपुरता मीठ घेतलेले आहे। हे एवढंच घरात उपलब्ध असणारं साहित्य आपल्याला लागणार आहे। आता अंड्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ, त्यानंतर टोमॅटो टाकू। हे घालून झाले की आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूया। त्यानंतर आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। नंतर मी यात घालत आहे 1 छोटा चमचा हळद। त्यानंतर यात मी घातली थोडी काळी मिरी पावडर आणि नंतर घालायचं आहे यात चवीपुरता मीठ। हे सर्व जिन्नस घालून झाले। आता यांना आपण मस्त एकजीव करून फेटून घेऊया। तुम्ही पहा, या सर्व वस्तू मी छान फेटून घेतल्या आहेत आणि आपलं अंड्याचं बॅटर तयार झालं आहे। हे पहा, इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे, आणि जर तुमच्याकडे मळलेलं कणिक शिल्लक असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता। कधी कधी लहान मुले केव्हाही खायला मागतात, तर तेव्हा ही रेसिपी झटपट बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता, ते सुद्धा आवडीने खातील। हे पहा, आता या कणकेतून आपण मध्यम आकाराचा उंडा काढून घेऊ। या उंड्याला हाताच्या सहाय्याने आपण एक गोलाकार देऊ। हे पहा, या कणकेचा एक छान असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। आता या उंड्याला मी कोरड्या पिठामध्ये बुडवला। आता याला मी लाटून घेणार आहे। अगदी आपण चपाती लाटतो ना, तसंच याला लाटून घ्यायचं। हे पहा, या कणकेची मी एवढ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे। एवढी पोळी लाटून झाल्यावर मी याला बोटाच्या सहाय्याने तेल लावून घेत आहे। हे पहा, असं तेल लावून झाल्यावर याच्यावर मी कोरडं पीठ असं भुरभुरत आहे। तुम्हाला जी मी प्रोसेस सांगत आहे तुम्ही तीच फॉलो करा, म्हणजे पोळी अगदी मस्त होईल। पीठ भुरभुरून झाल्यावर पोळीला मी मधोमध दुमडून घेत आहे। इथे सुद्धा मी थोडंसं तेल आणि पीठ लावून घेणार आहे। हे लावून झाल्यावर याची मी अजून एकदा मधून घडी करून घेणार आहे। चला, याची आता आपण मस्त गोलाकारात पोळी लाटून घेऊ। जशी आपण नेहमीप्रमाणे पोळी लाटतो ना, अगदी त्याच प्रकारे ही पोळी लाटून घ्यायची। तर मंडळी, मी या चॅनलवर झटपट होणाऱ्या विविध प्रकारच्या रेसिपी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे शेअर करत असते। तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हे पहा, पोळी लाटून झाली आहे। आता इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यावर अगदी थोडे तेल घालत आहे, आणि कालच्याच्या सहाय्याने मी हे तेल पॅनवर पसरून घेत आहे। आता यावर मी आपण लाटलेली पोळी घातली आहे। आता ही पोळी चांगली शेकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता, या पोळीला एक साईडने कसे बबल्स आलेले आहेत। आता हिला मी पलटून घेत आहे। तुम्ही पाहू शकता, पोळी एक साईडने कशी छान भाजली गेलेली आहे आणि सोनेरी रंगसुद्धा आला आहे। आता ही पोळी मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान शेकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता, इथे मी पलटून बघणार आहे पोळी शेकली आहे की नाही। ही पोळी थोडीशी शेकायची अजून गरज आहे, म्हणून मी तिला परत एकदा पलटून घेणार आहे। हे पहा, आपली पोळी शेकून तयार झालेली आहे। आता आपण या पोळीवर तयार केलेला अंड्याचं बॅटर घालून घेऊ। एकदा हे बॅटर मी चांगलं फेटून घेतलं आणि मग पोळीवर घातलं आहे। तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला पोळीवर घालून घ्यायचं आहे। हे बॅटर मी पोळीवर असं पसरून घालत आहे। अंड्याचं बॅटर घालून झाल्यावर कालत्याच्या सहाय्याने पोळीला सर्व बॅटर मी छान असं पसरून लावलं आहे। आता याला मी 2-3 मिनटं शिजून दिलं आणि कालत्याच्या सहाय्याने अशा कड्या सोडून घेत आहे। सर्व कडा सोडून झाल्या की मी याला असं पलटी मारून घेणार आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। हे अजिबात कच्चं राहता कामा नये। आता अंडं छान शिजावं म्हणून यावर मी फक्त 2च मिनिट झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवल्यामुळे अंडं छान फ्लफी होतं। 2 मिनटं झालेली आहेत। आता याच्यावरचं मी झाकण काढून घेतलेलं आहे, आणि या साईडच्या सुद्धा कडा मी सोडून घेत आहे। कडा सोडून झाल्या, आता हे मी पलटून घेत आहे। तुम्ही पाहू शकता, हा अंड्याचा पराठा किती सुरेख दिसत आहे, आणि याला आणखीन क्रिस्पी बनवण्यासाठी मी यावर थोडंसं तेल घालत आहे, आणि याला पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटासाठी शेकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता, हा पराठा खालच्या बाजूने अगदी खरपूस भाजून झालेला आहे, आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा पराठा अगदी कुरकुरीत भाजला गेला आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी कमीत कमी वेळात आणि घरगुती साहित्यात आपला हा अंड्याचा पराठा बनवून तयार आहे। तेलाचा वापरही अगदी मोजकाच केला आहे। चवीला रुचकर आणि पौष्टिक असा अंड्याचा पराठा तुम्ही एकदा बनवून पाहाच, आणि घरातल्या लहान मुलांना द्या, त्यांना सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।